बातमीपत्रामध्ये मी वैष्णवी राऊत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि काही सविस्तर घडामोडी सुरुवातीला जाणून घेऊयात। जातोय थेट अशोक खरात प्रकरणात नेमकं काय घडलंय ते जाणून घ्यायला। अशोक खरात प्रकरणात ईडीनं आता तपासाचा वेग वाढवलाय। अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिर आणि आलिशान फार्म हाऊसची ईडीकडून पाहणी करण्यात आलेली आहे। एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू झाल्याची आता माहिती मिळते आणि म्हणूनच लोकांचं भविष्य सांगणारा खरात याचं स्वतःचंच भविष्य आता अंधारात दिसतंय। ईशान्येश्वर मंदिर आणि आलिशान फार्म हाऊस ज्याबद्दल अनेक चर्चा झाल्या, चर्चांचं केंद्रस्थान हे दोन्ही गोष्टी राहिल्या, त्यांची आता ईडी कडून संयुक्त तपासणी केली जाते। नेमकं त्यातून काय पुढे येतंय हे पाहावं लागतंय। तर पोलीस कोठडीच्या पहिल्या 2 दिवसांत पोलिसांचं भविष्य सांगणारा हाच अशोक खरात आता आपल्याच भविष्याबद्दल चिंतित दिसतोय। आपण लवकरच तुरुंगातून बाहेर पडणार नाही याची खात्रीच खरातला झाली आहे, अशी माहिती पथकातल्या सूत्रांनी दिलेली आहे। अशोक खरातकडून मुलाशी फोनवरती बोलू देण्याची विनंती झाल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। अशोक खरातचा तपास यंत्रणांकडे विनंतीचा तगाडा पाहायला मिळतोय। तो म्हणतोय की मला माझ्या मुलाशी बोलू द्या, मुलाची काळजी वाटतेय। पोलिसांकडे वारंवार बोलून त्याने हे दाखवलंय। तर एकंदरीतच अशोक खरातला जेव्हा केव्हा सुनावणीसाठी उपस्थित केलं जातं तेव्हा तो हात जोडून निराशेनं उभं असल्याचं पाहायला मिळतोय आणि आता त्यानं मुलाशी बोलू देण्याची विनंती सुरू केली आहे। तर इकडे दुसरीकडे शिर्डी जमीन प्रकरणातही अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपली आहे। अशोक खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। खरातला सकाळी 11 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर करणार असं आता कळतंय। त्याची आता पोलीस कोठडी संपली आहे, ती पुन्हा वाढते का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। या शिर्डी प्रकरणात कुठले पुरावे किंवा कुठले दावे आज न्यायालयात हजर होत आहेत आणि त्यातून खरातच्या अडचणी कशा वाढतायत यावर सुद्धा लक्ष असेल।